हिंदू धर्म हे प्राचीन काळापासून किती पसरलेला होता याचं उत्तर आपल्याला जगात असलेल्या ठिकठिकाणी हिंदूंची मंदिरे आणि तेथील पुरावे आजही देतात। त्यामुळेच हिंदू धर्म किती प्राचीन आहे हे आपल्याला कळते। आजही हिंदू धर्मातील सर्वात जास्त मंदिरे ही भारतात आहेत, पण तुम्हाला हे माहिती आहे का, जगामधील सर्वात मोठे हिंदू धर्मातील मंदिर हे भारतात नसून परदेशात आहे। दक्षिण आशियामधील कंबोडिया ह्या देशात अंकोर नावाचं एक हिंदू मंदिर आहे। आज आपण याच मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत। या मंदिराला 8वा अजूबा सुद्धा म्हटलं जातो। त्याचप्रमाणे सर्वात मोठे धार्मिक स्थळ म्हणून या मंदिराची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद आहे। मित्रांनो, या मंदिराबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन सुद्धा वाजवा, जेणेकरून आम्ही टाकलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचतील। जय शिवराय। कंबोडियामधील अंगकोर वाट मंदिर हे 12व्या शतकात दुसरा सूर्यवर्मन नावाच्या राजाने बांधले। विष्णुदेवाचे हे मंदिर खूप भव्य आणि आकर्षक आहे। साधारण हे मंदिर 400 एकरमध्ये पसरलेले आहे। दुसरा सूर्यवर्मन ह्या राजाने कंबोडिया येथे 1113 ते 1150 ह्या कालावधीत राज्य केले होते। कंबोडिया येथील स्थानिक भाषेमध्ये अंगकोर वाट म्हणजे मंदिरांचं शहर असा अर्थ होतो। सुरुवातीला हे मंदिर हिंदू धर्मीय विष्णू देवताचे मंदिर होते, परंतु 12व्या शतकानंतर हे मंदिर बौद्ध स्थळ म्हणून मानले गेले। बौद्ध धर्मीय धारणेनुसार ह्या मंदिराच्या बांधकामाची आज्ञा इंद्रदेवाने दिली होती आणि हे काम एका रात्रीत पूर्ण केले होते। पण मुळात या मंदिराचे बांधकाम हे दुसरा राजा सूर्यवर्मन यांच्या कालखंडात झाल्याचे पुरावे आजही आढळतात। सूर्यवर्मन ह्याने व्हिएतनामपर्यंत आपले राज्य वाढवले होते। सूर्यवर्मन हा राजा विष्णुदेवाचा फार मोठा भक्त होता। त्याने ठिकठिकाणी अशी बरीच मंदिरे बांधली होती। त्यात अंकोर वाट मंदिर हे सर्वात मोठे आणि विशाल मंदिर होते। बरीच वर्ष गेल्यानंतर हा मंदिर कालाच्या पडद्याआड हरवला होता। त्यामुळेच या मंदिराला पूर्ण झाडाझुडपाने आपल्या कुशीत सामावून घेतले होते। आजही या मंदिराला जर आपण पाहिलं तर झाडांनी विलखा घातलेला आपल्याला पाहायला मिळतो। फ्रेंच येथील एक प्रवासी हेनरी मोहट याने या मंदिराला 1840 मध्ये जगासमोर आणले। या मंदिराचा परिसर साधारण 400 एकरमध्ये पसरलेला आहे। स्थापत्य शैली असलेल्या या मंदिरात अनेक शिल्प कोरलेले आहेत। या शिल्पांमध्ये वेगवेगळ्या युद्धांचा समावेश आढळतो। महाभारत, रामायण आणि यासारखे अनेक दृश्य इथे कोरलेले आहेत। त्याचप्रमाणे येथे समुद्रमंथनचे देखील चित्र पाहायला मिळते। त्यावेळी असलेल्या कलाकारांनी येथे अनेक कलाकौशल्य सादर केले आहेत। त्यामुळेच हे मंदिर हिंदू मंदिर आहे हे सिद्ध होते। मित्रांनो, आपण या मंदिराबद्दल आता थोडक्यात जाणून घेऊयात। हे मंदिर एका उंच भागावर आहे। यामध्ये 3 खंड आहेत। त्यामधील प्रत्येक खंडामध्ये 8 घुमट आहेत आणि त्यात सुंदर मूर्ती देखील आहेत। वर जाण्यासाठी शिडी आहे। मुख्य मंदिर 3ऱ्या खंडातील टेरेसवर आहे, ज्याची उंची साधारण 213 फूट इतकी आहे। मंदिराच्या चारही बाजूने जी भिंत आहे त्या भिंतीची लांबी पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत 3 ते 4 किलोमीटर इतकी, तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत 1 किलोमीटर इतकी आहे। हे मंदिर हिंदू आणि बौद्ध धर्मासाठी मुख्य केंद्र आहे। पण कंबोडियामध्ये सर्वात जास्त बौद्ध धर्मातील लोक राहतात, त्यामुळे हा मंदिर बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली गेला। परंतु आजही हिंदू आणि बौद्ध धर्माला मानणारी लोक या मंदिराला समान रूपाने पाहतात। हे मंदिर इतिहास, कला आणि स्थापत्य शैलीचं एक उत्तम उदाहरण आहे। त्यामुळेच हे मंदिर पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते। हे मंदिर इतकं भव्य आणि कलाकौशल्याने भरलेले आहे, त्यामुळेच या मंदिराला 8वा अजूबा सुद्धा म्हटलं जातं। मित्रांनो, जर आपल्याला प्राचीनकालीन कला आणि इतिहासमध्ये जर आवड असेल तर नक्की या मंदिराला भेट द्या। हे मंदिर पाहून आपल्याला नक्कीच समाधान मिळेल। मित्रांनो, ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा। चला तर भेटू आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद मित्रांनो।